पुढचा औक्षण घेत आहे. औक्षणाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वजण अगदी उत्साहानं आत्मीयतेनं आणि कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. कुलकर्णी कृपया स्टेजवर यावं. स्वागत करावं. कणकवलीचे नगराध्यक्ष माननीय संजयजी पाटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हा रक्तदान शिबिर आणि देवगड हॉस्पिटलच्या या आपल्या विविध क्षेत्रासाठी असलेले आणि शिवसेना कारण उपकरणांच्या मार्गदर्शनाने अनेक वर्षे शिवसेनेत वीज होण्याचं काम या जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आज पुन्हा एकदा कार्यक्रमाचा कसा असतो शहरात असताना सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे आम्ही देशाला बळी न पडता काय त्यामुळे घ्यावं म्हणून पक्षाचं ते काम करता या पक्षाच्या हा पक्ष वाढला पाहिजे त्याचं सातत्याने धर्म करत असतात आणि त्यांच्या माध्यमाने पुन्हा एकदा शिवसेना उभी करून शिवसेनेचं काम करतो असं या ठिकाणी त्यांना वचन देतो आणि उपकरांच्या पाठिंब्यामुळे त्यांना योगायचं लावलं ही सर्व प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वैभवरावजी नाईक आजची सत्तावृत्ती उत्सववृत्ती यांचा वाढदिवस आहे. ते या महाराष्ट्राच्या या जिल्ह्याचं एक नेतृत्व माझे आमदार नगरीचे सर्व रुपेश नांदेडकर सन्मान्य नगरसेवक मुकेश कांबळे संतोष सावंत सर्व आमदार उपनगरांचे सर्व मित्रपरिवार सर्व चाहते या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित सर्व डॉक्टर्स सर्व स्टाफ सर्व नर्स कर्मचारी आणि वालांकर संस्थेचे सर्व पदाधिकारी लढावून अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपली भूमिका निर्भर आणि स्पष्टपणे मांडण्याच्या बाबतीमध्ये उपक्रमाने आपली या जिल्ह्यामध्ये स्वतःचे एक वेगळी ओळख आपल्या कार्यावर निर्माण केली आहे. तरी अनेक वर्ष सातत्याने त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये आणि अशा सामाजिक कार्यातून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज तसंच त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो. काल कार्यक्रमाची सुरुवात झाली. काल संध्याकाळी भजनी डबलवाडीचा सामना हा देवळामध्ये पार पडला. आज सकाळी आता या ठिकाणी आरोग्य शिबिराचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर
अशा पद्धतीनं सातत्यानं या सिंधुदुर्गाची या कोकणची जी काही भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचं काम, अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम या नेतृत्वानं त्या ठिकाणी केलं. आणि खरं तर कुठल्याही त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्या पेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद हा प्रश्नांची उत्तर यांना मिळाला म्हणून ते या महाराष्ट्राचे आमदार झाले. जनतेचं प्रेम तितकंच त्यांना मिळालं, त्यांचे आशीर्वाद तितकंच मिळाले आणि म्हणून आजही बिहार आहे ते तितक्याच तर्फे त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. आणि म्हणून त्यांच्याला वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अशा प्रकारचं सामाजिक प्रेम कार्य त्यांच्या हातात या ठिकाणी घडवून सर्वसामान्यांची सेवा त्यांच्या हातात घडवून अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्यांना चांगलं उदंड निरोगी अशा प्रकारचं आयुष्य अशा प्रकारची सुद्धा प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. आणि खरं तर आज या सगळ्या उत्सवाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम साहेबांना मानणारा एक सामान्य कार्यक्रम त्यांची सगळी सहकार्य मंडळी आहे या ज्या सगळ्या याच्यामध्ये उपस्थित आहे. हीच खऱ्या कार्यकर्त्याच्या नेत्याची शिबिर होती, तीच शिबिर आहे. कार्यकर्त्यांना जपण्याचं काम, सर्वसामान्य माणसाला जपण्याचं काम वर्षभर उपक्रम आपल्या सगळ्या कार्यकाळामध्ये केलं म्हणून त्यांचा विशेष सन्मान आहे, विशेष गौरव. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उपस्थित सर्व सन्माननीय या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित आहेत. आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम जी नेहमी दरवर्षी समाज उपयोगी असे स्तुत्य कार्यक्रम घेऊन करत असतात. जीजींना दीर्घायुष लाभो अशी मी परमपूज्य बाबांच्या चरणी स्वयं करण्यासाठी प्रार्थना करते. आपलं दीर्घायुष्य म्हणजे अनेक सामान्य लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्याचा हा दिवस आहे. जी आपण दीर्घायुष्याला अशा शुभेच्छा देते आणि थांबते. शहराचे भवनमागे नवोदिश संदेश पाठक मिलनताई रुपेश रुपेश जाधव स्वामी आणि माझ्या सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आज आरोग्य शिबिर लोकांना द्यावं. आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यात लोकांना जेवढं काय घेता येईल तेवढं ते द्यावं या उद्देशाने आताही यापुढे शिवसैनिकांना साथ देऊन शिवसेना पूर्वरत करून या ठिकाणी शिवसेना उभी करण्याचा मी या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो. आणि परत एकदा जे माननीय मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली शिवसेना या जिल्ह्यात उभी करूया अशा प्रकारची मी सर्व माझ्या मित्रमंडळींना शिवसैनिकांना आवाहन करतो. मी या ठिकाणी अचानक सांगितलं घेतलो सामान आता फोटो मारून अबू मिस्त्री इकडे डायरेक्ट जेवण आहे सर्वांनी जेवढे म्हणीन ते राणा
रवाना रवाना इकडे या थोडी थोडी इकडे या समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.